उत्सवाच्या काळात अनेक देखावे इथे साकारण्यात येतात, मात्र पत्रावळ्या, झाडाच्या साली आणि गव्हाची गंजी इत्यादी साहित्यांचा वापर करून हा देखावा साकारण्यात आला. सावंत कुटुंबानं 15 दिवसात हा देखावा साकारला आणि त्यासाठी केवळ 1000 रुपये खर्च आलाय. या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश धुडम यांनी. आपण जर पाहायला गेलं तर अशोक सावंत यांनी आपल्या घरगुती देखाव्यातून इको फ्रेंडली हा गणपतीचा देखावा केलेला आहे आणि सामाजिक संदेश दिलेला आहे. कारण आपण जर पाहायला गेलं तर पत्रावळी, या पत्रावळीचा जो वापर आहे तो विशेष करून जेवणामध्ये करण्यात येतो. कारण ज्यावेळेस लग्न समारंभ असेल किंवा ज्यावेळेस जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा असेल, ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, त्यावेळेस वारकरी याच पत्रावळीमध्ये जेवण करत असतात. मात्र आता याच पत्रावळीचा सुरेख असा मिलाप करून यांनी हा संपूर्ण देखावा केलेला आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर इथे यांनी 1000 द्रोण, या 1000 द्रोणचा योग्य रीतीने वापर करून असं सुंदर आणि छान असं मंदिर केलेलं आहे. यांची ही जी मूर्ती आहे, ही मूर्ती ही शाडू मातीची आहे. जर आपण जर पाहायला गेलं तर ही शाडू मातीची जी मूर्ती आहे ती मूर्ती अगदी 2 तासामध्ये विरघळते.
आणि या शाडू मातीच्या मूर्ती जर आपण विसर्जनाच्या दिवशी घरीच केली तरी आपल्याला त्याचंही समाधान मिळतं की आपण जी श्रीची मूर्ती आणली ती आपल्या समोरच त्याचं आपण विसर्जन केलेले. कारण की आता सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे आणि निसर्गाचा समतोल तो राखण्यासाठी कुठंतरी आता प्रत्येक नागरिकांनी पुढे यायला पाहिजे. तोच वसा धरून किंवा तोच धागा धरून अशोक सावंत यांनी आता हा संपूर्ण इको फ्रेंडली असा हा देखावा केलेला आहे. त्यामुळे या देखाव्याचं जो कौतुक आहे त्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये होत आहे. आपण जर पाहिलं गेलं ग्रामीण भागातील चाकण भागामध्ये हे अशोक सावंत राहतात आणि प्रियंका पत्रावळी द्रोण येथून ह्या संपूर्ण त्यांनी ह्या पत्रावळी आणि द्रोण आणलेले आहेत. त्यामुळे कुठंतरी याच पत्रावळी द्रोण जर त्यांनी विसर्जन झाल्यानंतर जर जमिनीमध्ये जरी ठेवले पुरल्या किंवा पाण्यात जरी विसर्जन केलं तरी ह्या पत्रावळीमुळं निसर्गाला कोणतीही हानी होणार नाही. कारण की हे पानांच्या पत्रावळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्तांना या अशोक सावंत यांनी या देखाव्यातून एक वेगळा संदेश दिलेला आहे. गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. कोकणात गणेश उत्सवाच्या निमित्तानं सामाजिक संदेश देणारे आणि प्रबोधनपर अनेक देखावे सादर केले जातात. जनजागृती होण्यासाठी रत्नागिरीत कल्पवृक्षाचं महत्त्व सांगणारा देखावा साकारण्यात आला. या देखाव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि हा देखावा रत्नागिरीमधील प्रसिद्ध मेकॅनिक संजय वर्तक यांनी आपल्या घरी साकारला. नारळाची झाडं किनारपट्टीला लाभलेली एक सुंदर देणगी आहे. म्हणूनच नारळाच्या झाडाबद्दल समाजाला जागरूक करण्याकरता आणि नारळाची जास्तीत जास्त लागवड करण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी हा देखावा साकारण्यात आला. गेल्या 16 वर्षांपासून ते सातत्याने इको फ्रेंडली गणपतीचे देखावे साकारतात. त्याच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करते. कोकणात गणेश उत्सवाची धूम सुरू आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्ये घरोघरी गणरायासमोर जागरण केले जाते. या दरम्यान पारंपरिक पद्धतीने भारूड, भजन तसंच बाल्या डान्स देखील केले जातो. भजनाच्या तालावर गावातील लोक ठेका धरत पारंपरिक नृत्य सादर करतात. बघूयात त्याचीच ही खास झलक. वाह, क्या बात है. और मोहरम ही सगळे एकत्र बसवत असतो आणि याची सेवा दोन्हीची बी आम्ही करत असतो. आणि श्रावण महिन्यात आम्ही सगळे मांस
किंवा किंवा असं काही खरकाट ही असली काही आम्ही खात नाही. आमचा समाज सगळा पळत असतो. पुण्यातील आळंदीमध्ये बाप्पासमोर संत ज्ञानेश्वर माऊलींचा देखावा साकारण्यात आलाय. देखाव्यातून संत ज्ञानेश्वर माऊलींचं जीवनचरित्र साकारण्यात आलंय. हा देखावा पूर्णतः हलता असून टाकाऊ वस्तूपासून संपूर्ण इको फ्रेंडली देखावा बनवण्यात आलाय. माऊलींचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतात. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.